आपल्या ग्रुपमध्ये एक डॉक्टर साहेब आहेत, डॉक्टर शशांक काकडे. त्याचं काही माहिती देणार आहेत, ऐकूया आता. ॲक्च्युली मी डेंटिस्ट आहे. तर बेअरफूट लिव्हिंग किंवा बेअरफूट वॉकिंग असा एक कन्सेप्ट आहे जो पाश्चात्य देशामध्ये आत्ता स्प्रेड झालेला आहे, अमेरिकेमध्ये वगैरे. तर त्यांचा बेसिक कन्सेप्ट असा आहे की शूज किंवा सँडल वापरल्यानंतर आपली बोटं किंवा पाय घट्ट एकत्र बांधलेले असतात. तर पायांची बोटांची वेगवेगळी हालचाल होत नाही. त्याच्यामुळं पिंड्यांचे मसल्स किंवा मांडीचे मसल्स जे आहेत ते त्या प्रमाणात ॲक्टिव्ह राहत नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, शूज किंवा कम्फर्टेबल शूज किंवा तुम्ही जर का सँडल वापरले तर तुमची पहिल्यांदा टाच टेकते चालताना आणि मग पंजा टेकतो. तर ते नॅचरल वॉकिंग नाही आहे. नॅचरल चालताना पायाचा हा पुढचा पोर्शन जो आहे तो पहिला ग्राउंडला टच झाला पाहिजे आणि मग तो टाच टेकली पाहिजे. तर ह्या शूजच्या डिझाईन्स किंवा सँडलमुळं गुडघ्यांचे किंवा मांड्यांचे जॉईंटचे जे प्रॉब्लेम होतात तर ॲक्च्युली त्याच्यामुळे होतात की आपलं प्रेशर जे आहे ते टाचेवर जातं. तर मेन जे आहे ते पंजावरती आपलं प्रेशर पडलं पाहिजे. तर मेन त्याच्या मागचे हे 2 सायंटिफिक प्रूव्हन पॉईंट्स आहेत की बेअरफूट चालल्यानंतर तुमच्या बोटांची वेगवेगळी सेपरेट हालचाल होते आणि चालताना तुमचा पहिल्यांदा पंजाचा भाग जो आहे तो टच होतो खाली. त्याच्यामुळे तुमची वॉकिंग स्टाईल जी आहे ती अननॅचरलपासून नॅचरलकडे जाते. त्याच्यामुळं ॲक्च्युली इंडियन कल्चरमध्ये आपण बेअरफूटच चालत आलो आहे इतके वर्ष. पण पाश्चात्य संस्कृती आपल्या इकडे आल्यानंतर आपण परत शूज वापरायला चालू केलं. पण आता परत बाहेर पाश्चात्य देशांकडूनच आपल्याला परत शिकायला मिळते की बेअरफूट वॉकिंग जे आहे ते कधीही काही न शूज किंवा चप्पलपेक्षा जास्त नॅचरल आणि हेल्दी आहे. आणि ग्राउंड टच जो तुम्हाला मिळतो, जो ग्रासमधून किंवा नैसर्गिक मातीमधून, हा जो प्रत्येकाचा वेगवेगळा टच सेन्सेशन जो आहे त्याच्यातून एक वेगळा आनंद किंवा त्याच्यामधून एक वेगळीच एनर्जी मिळते. पर्सनली मी हे प्रयोग केलेला आहे आणि मला हे आवडले म्हणून मी फॉलो करतोय. कोण सांगतंय, कोणी सांगितलं किंवा कोणी, तुम्ही पण स्वतः प्रयोग करा. तुम्हाला आवडलं तर नक्कीच फॉलो करा. थँक्यू. खूप उपयुक्त अशी माहिती सांगितली सरांनी. आपल्या भारतीय संस्कृती किंवा भारतीय परंपरा त्या काही विनाकारण नव्हत्या. जुने लोक जे जुन्या काळात लोक करत होते, काही गोष्टी पाळत होते, त्याच्यामागे काहीतरी कारणं होते. शारीरिक कारणं असतील किंवा इतर काही कारणं असतील. पण आपण काय केलं तर पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करायला लागलो आणि आपली संस्कृती पूर्ण विसरून गेलो. संस्कृती म्हणा किंवा परंपरा म्हणा किंवा काही फायद्याच्या गोष्टी आहेत त्या नेमक्या आपण विसरतोय आणि फक्त दिखाऊपणाच्या मागच वळतोय.